गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर तुम्ही कशा आहेत मंडळी? मी तर खूप जास्त मस्त आहे आणि मी सध्याला खूप जास्त खुश आहे, कारण की आज आहे 8 तारीख आणि 10 तारखेला आहे माझ्या आईचा बर्थडे. तर आता ज्याचा बर्थडे आहे त्याला बर्थडेला बोलवलं, त्या बर्थडे गर्लला बोलवलं पाहिजे का नाही? तर स्वागत करूया माझ्या चॅनलवर बर्थडे गर्लला, म्हणजेच माझ्या आईला. या लवकर. तर ही आहे माझी आई. तर ह्यांचा बर्थडे आहे. तर आता आपण आईला 2 प्रश्न विचारणार आहोत. ते की तू आईला फक्त एवढंच माहिती आहे की मी व्हिडिओ बनवणार आहे आणि मी तिच्यासाठी काहीतरी गिफ्ट आणलंय, पण आईला काहीच माहित नाही की नेमकं काय आहे आणि काय नाही आहे. तर आईला आपण विचारूया, आई आता तुझा वाढदिवस आहे, तर तुझ्या वाढदिवसाला तुला किती वर्ष व्हायला लागले? 45. तर आईने काय म्हटली? 45. तर मी विचार केला की आईला 45 वय व्हायला लागले, तर आईला 45 गिफ्ट द्यावेत. हे आईला पण माहित नव्हतं. तुम्ही बघू शकता रिॲक्शन. आणि मला वेळ भेटला नाही, त्याच्यामुळे काही थैला भरून तसंच आणलंय. मला पॅक करायला वेळ भेटला नाही, तुम्ही बघू शकता ह्या थैल्यामध्ये. तर 45 गिफ्ट आहेत आणि त्याच्यातले जे 3 ते 4 गिफ्ट आहेत जे की अजून आले नाहीत, ते तुम्हाला बर्थडेच्या दिवशीच्या ब्लॉगमध्ये भेटणार आहे. ते तर खूप जास्त स्पेशल आहे, जे की हिला खूप जास्त आवडणार आहे त्या दिवशीचं, कारण की त्याला जरा अडचण आल्यामुळे त्या माणसाला मी फोन केले. तर चला लवकर, व्हिडिओ खूप मोठा होईल, तर चालू करूया व्हिडिओला. तर आईला पहिला गिफ्ट देऊया. बिस्किट. सगळ्यात पहिला गिफ्ट आईला आहे बिस्किट, कारण की तुम्ही माझ्या ब्लॉग मध्ये बघितलं असेल, असं आईचं कुठलीच सकाळ जात नाही ज्याच्यामध्ये आई चहा बिस्किट करत नाही. मला सतत म्हणते बिस्किट आण, बिस्किट आण, म्हणून मी एवढे मोठे बिस्किट आणले. हे काय लई दिवस जाणार नाही, पण किमान 1 महिना तर जाईल अशी माझी इच्छा आहे. तर हे पहिलं गिफ्ट आवडलं का तुला? आणि क्रीमचं वगैरे त्यांना बिस्किट मध्ये काय दाखवू. तर चला बोलूया नेक्स्ट गिफ्ट कडे. नेक्स्ट गिफ्ट आहे ही पर्स. ही पर्स मोठी आणायचं कारण म्हणजे की आमच्या आई जात्या भजनला वगैरे, मग तिची काय कंप्लेंट येत होती की माझं सामानच बसना गेले, मला पिशवीतच पकडायला गेले. त्या पर्समध्ये तू आणलीस, माझे 2-3 पर्स आहेत पण त्यामध्ये तिचं सामानच बसत नव्हतं. आता यात बसत का बहिणा सगळं सामान? छान आहे का कलर वगैरे ते? तर हे आहे पर्स. तर हे बघा तुम्ही बघू शकता. तर पॅकिंगचं वाचलेलं आहे. मी म्हणजे पॅकिंगच केले नाही, तर व्हिडिओज मग करा, कारण पॅकिंग झाले. तर हे दुसरं गिफ्ट आहे. किती पॅकिंग करणार ना. तर बघा आईच आपल्याला पाठीशी घालते. तर नेक्स्ट गिफ्ट कडे जाऊया. नेक्स्ट गिफ्ट आहे ही पिशवी. ह्या पिशवीमध्ये काय मी दाखवते तुम्हाला. तर ह्या गिफ्टमध्ये आहेत आईसाठी ओढण्या. ग्रीन कलर, लाल कलर, हे अजून एक ग्रीन कलर. हे ग्रीन कलर जरा डबल आलेत. हे 3 स्टोल आणि हिवाळा ते चालू आहे म्हणून सॉक्स, कारण की हिनं स्वतःसाठी आणतच नाही म्हणून ही तिच्यासाठी लांब सॉक्स आणले, तेवढे पेअर्स आणलेत. बघा हे गिफ्ट सांगितलं तेव्हा. आता नेक्स्ट गिफ्ट आहे, नेक्स्ट गिफ्ट हे नाही, हे नंतर. नेक्स्ट गिफ्ट आहे ही कुर्ती. आईचं जरा सध्याला म्हणजे डेली यूजला आई कुर्त्या वगैरे घालायला लागल्या, त्याच्यामुळे आईला कुर्त्या देत आहे मी. तर बघू शकतो ही कुर्ती आणली, कशी आहे? छान आहे ना. नेक्स्ट आहे ही कुर्ती. ही पटियाला पॅन्टवर घालणार आणि व्हाईट कलरची ओढणी पण आहे, जरा गिफ्ट पुढी बघा. तर हे एक कुर्ती. गिफ्ट जास्त कपडेच आहेत. ही तिसरी कुर्ती. तू एवढं 45 म्हणजे एवढं 45 गिफ्ट. हा 45च असतात. हे बघा ही तिसरी कुर्ती. आता त्याच्यानंतर आणलेला आहे कावेरी. कावेरी ॲडव्हर्टाईज करत नाहीये, कारण की मला कोणीच पैसे दिलेले नाहीत ह्या पैशाचे ह्याच्यासाठी ॲडव्हर्टाईजसाठी. पण ह्याच्यामध्ये मी आईसाठी आणलेला आहे मध्ये काय रेडीमेड ब्लाऊज. तर हे मी तुम्हाला ब्लाऊज दाखवते. आईला असं ब्लाऊज घ्यायचं होतं खूप दिवस झालं. मी हे मनीषाची चॉईस आहे, कारण की मनीषानं म्हणली की ब्लॅक सगळ्यांवर मॅच होईल म्हणून. मी ग्रीन घेणार होते, पण मनीषा म्हणजे हे मॅच होते, खूप मस्त आहे. मी मनीषासोबतच घेते, कारण की माझ्यासोबत तिने एकटीचा शॉपिंग लावू शकते, मला जरा समजत नाही तर तिनं सांगू शकते. तर हे बघा कसं आहे ब्लाऊज, छान आहे. बघा बाय असेल नेटचे. हे असं ब्लॅक ब्लाऊज आणलंय आणि हे ग्रीन कलरचं, ते डार्क ग्रीन कलरचं आईला पाहिजे होतं, जे की मोस्ट साड्यांवर जात आहे, त्याच्यामुळं बघा हे जरा वेलवेटी टाईपमध्ये, ह्याला असं चिकनकारी वर्कमध्ये बघू शकतो. तर हे दोन साईडला ठेवा. बघितलं का? मला एवढं दाखवली नाहीस. आईलाही माहित, आईलाही काही, कारण की सगळे गिफ्ट मी ठेवत ते वन अँड ओनली मनीषा, आणि थोडेसे गिफ्ट श्रद्धा वहिनीकडं. म्हणजे एकदाच मनीषासोबत घेतल्यामुळे सगळे गिफ्ट मनीषाकडे होते, आणि थोडेसे जे मध्ये मी थोडेसे गिफ्ट घेतले जसे पैसे जमतील तसे, तर ते मी श्रद्धा वहिनीकडे ठेवले. त्या दोघींनी मला खूप जास्त हेल्प केली. थँक्यू दोघींसाठी पण. त्यांनी व्हिडिओ बघतील म्हणून म्हणाले. आणि मनीषा पण आहे समोर. आणि हे आहे ओढणी व्हाईट कलरची, कारण की ते खूपच म्हणजे मला दुसऱ्या हे वाटत होत्या, म्हणून ही मी खास म्हणजे दुसरी आणलेली आहे, जी की हे बघा अशी आहे, एकदम सुंदर आणि लॉंग, आणि ह्याला अशी गोल्डन वर्कमध्ये, जे काही खूप ड्रेसवर मॅच होईल. छान आहे ना व्हाईट कलरची. की ते दुसऱ्या मला आवडत नव्हते आईच्या, ती थोड्याशा अशा लांडा वगैरे होत्या, त्यामुळे मी ते हे केले. चला नेक्स्ट गिफ्ट कडे. नेक्स्ट गिफ्ट मध्ये आहे सेट. हे बघा हे सेट आहे, ह्याला एक पॅन्ट आहे, ह्याच्यासोबत अजून एक जोडीचं सेट दिलेला आहे, तर ते ह्याच्यामध्ये नाही आहे. तर मी तुम्हाला प्रयत्न करेल की बर्थडेच्या दिवशी दाखवायचं, कारण की बर्थडेच्या दिवशी तेच घालणार, तर ते आपण सरप्राईज ठेवूया. ते एक सेट आहे. पण तुला कसं काय माहित मला 45 होणार आहे? असं सहज मी सगळं हे करून केले. तर आता नेक्स्ट गिफ्ट आहे, म्हणजे मी खूप बेसिक दिले, जे की ज्याची गरज आईला जास्त होती. तुम्हाला असं वाटत असेल की खूप जास्त भारी नाही, असं नाही, पण माझ्या परीनं मी म्हणजे जे तिला लागणार होतं त्या झालं ना. आणि हे आहे पॅन्ट.
ही पूजामधून घेतले. पेड प्रमोशन नाही कोणीच मला केलं नाही, पण इथं जरा जरा टिकाऊ असते पूजामध्ये म्हणून. ही आईकडे व्हाईट कलरची पॅन्ट आहे पण अशी ब्लॅक कलरची नव्हती, जे की म्हणजे शॉर्ट कुर्त्यांवर वगैरे छान वाटतं म्हणून ही ब्लॅक कलरची पॅन्ट घेतलेली आहे पटियाला. तू तिकडे फक्त ठेवायचं काम कर. त्यानंतर घेतलेले आहेत बेंगल्स. आपण आईला घालूया डायरेक्ट. बघा अशी मल्टी कलरचे आहेत. म्हणजे सगळ्यावर जातात. हा मल्टी कलरचे म्हणून येईल तुला. घालायचं बी काम करायचं का? हा छान आहेत का पण तुला आवडले मस्त आहे. गिफ्ट कोणाला आवडत नाही का नाही, पण अजून लेकरांना दिलं तर जास्त वाटतंय ना, सरप्राईज. त्यानंतरचं गिफ्ट आहे परफ्यूम. आमच्या सगळ्यांकडे पर्सनल परफ्यूम आहे. बाबाकड, भैयाकड, माझ्याकडे. फक्त कुणाकडे नाही तर आमच्याकडे, कारण की तिनं स्वतःवर कधीच खर्च करत नाही. सगळ्या गोष्टी ऋतू तुलाच घे, आता ही सगळ्या गोष्टी मला एवढा वस्तू नको. आता मी तुम्हाला सांगते की आता म्हणून मला एवढा नको, आता ह्याच्यातला तूच वापर कर. पण ह्या जेवढ्या सगळ्या वस्तू आहेत ते फक्त हिनच घालणार आहे, आणि हे तुम्हाला पण सांगेल आणि हे तिला पण सांगेल की तूच घालायचं. तर हे परफ्यूम आहे, तर आपण आईला स्मेल करून देऊया. हे तुम्हाला तर स्मेल दाखवू शकणार नाही, तुझ्यासाठी सायलेंट घेतलंय. मंद मंद वास, म्हणजे एकदम असं सायलेंटली. आता ह्याच्यानंतर ह्याला तर खूप मोठी स्टोरी आहे. चार्जर. तुम्हाला मी याचं चार्जर दाखवते. म्हणजे तीच सांगेल ना की आम्ही आमच्यावरच खर्च करतो, पण हिनं पर्सनली स्वतःवर खर्च करत नाही. हिचं चार्जर एवढ्याच आहे, जे की बाबाच्या हेडफोनवर आलं तर ते सी टाईपचा वापरत होती. एवढीच लाल वायर आहे, एवढीच, जे की तिला असं फोन अडकावं लागत होतं. तर मग तिच्यासाठी स्पेशली सी टाईपचं ओरिजिनल चार्जर आणलेला आहे, जेणेकरून तिच्या मोबाईलला छान प्रकारे चार्ज नाही भागत होतं. म्हणजे काय, म्हणजे तिला आवड होत होतं म्हणून हे तिच्यासाठी सेपरेट सी टाईपचं आहे. भागत होतं नसतं हे असते. भागत होतच ना, आहे का नाही. खर्चा नाही घालायचं, खर्च नसते, गिफ्ट असते. हो. पण त्याच्यानंतर अजून बांगड्या आणलेल्या आहेत. हे काशी आहे आणि काशी आहे, आणि ह्याच्यामध्ये आहेत रिंग. हे रिंगचं माप मला कसं कळलं, तर आम्ही गेलो होतो आईसोबत. मी राईला आवडलं होतं, पण आईला माहित नव्हतं मी घेतलंय म्हणून तिच्यासाठी. कारण मी म्हणलं तिला घ्यायचं असलं तर तिला वाटलं हे माझ्यासाठी घेतले, पण हे तिने घालून बघितली. आणि बघा अशी रिंग आहे. आणि रिंग पण ही दुसरी आली नंतर घालून. आणि दोन बांगड्या. त्याच्यानंतर आता आई लग्नाला गेली, कुठं प्रवासाला गेली, तिनं म्हणजे तिच्या फ्रेंड सोबत जाते, तर तेव्हा तिथं तयार वगैरे व्हायचं असल्यावर आरसा किंवा मोबाईल वगैरे चालू करावं लागते, म्हणून आरसा आणि कंगवा. छोटे छोटे दिलो मी, काय लई मोठे गिफ्ट दिले नाही. म्हणजे देणंच महत्वाचं आहे का नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट गिफ्ट आहे चप्पल. सगळ्यात मेन काय झाला विषय माहिती आहे का, की आईला म्हणजे तिनं जास्त तर तिचा विचार होता की ते तिला म्हणजे कडक कडक चप्पल होत्या, म्हणून हे तिला अंगठ्यापासूनची चप्पल दिलेली आहे. हे कधी घेतली होती का? तेव्हाच घेतलंय, तिला माहित नाही फक्त की कधी घेतलंय. तर हे आईला अंगठ्याला बसायचं होतं म्हणून ते घेतलं होतं. म्हणजे अंगठ्यापासून पाहिजे होतं तिला, ते दुसऱ्याच्यात पाय घसरत होते म्हणत होती, म्हणून हे अंगठ्यापासून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर विषय असा आहे की मग तेच आई भजनला वगैरे जाते, आणि त्याच्यामुळं का आईला बन वगैरे लागतंय, म्हणून बन आणि युपी हे ना तिला लागतंय, म्हणजे बुचडा वगैरे घालायचा असल्या म्हणून हे बन. ज्या लागणाऱ्या गोष्टी जे की तिला खरंच म्हणजे पडत होत्या, पण तिला गरज पडत होत्या, पण तिने स्वतःसाठी घेतलं होती, म्हणून मी तिच्यासाठी घेतलेले आहेत हे बन आणि युपी. हे लागणाऱ्या वस्तू होत्या ना, लागते, पण कसंही मागताय ना, आहे का नाही. त्याच्यानंतर आणलेले आहेत टिकली पॉकेट. आईला आमच्या मोठे मोठे टिकले लावायला आवडतात, तर हे बघा तुम्ही बघू शकतो टिकली पॉकेट. आता सध्याला आपण एक लावूया छान टिकली, त्या टिकलीवरच. कुठलं लावू, हे लावू का, ग्रीन लावू. बघा छान वाटेल का टिकली पॉकेट. त्याच्यानंतर आईसाठी मोठा असा छानसा कंगवा, छान. त्याच्यानंतर जर समजा आपण नाही 45 नाही 45च आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला असं वाटतंय की ते तुम्हाला वाटतं असेल फक्त बुचडा दिला, तर फक्त बुचडा दिला. त्याच्या बाजूला डेकोरेशनसाठी हा छोटासा छान सुंदर सुंदर गजरा पण दिलेला आहे. आता त्याच्यानंतर दिलेले आहेत क्लचर्स. आईकडे असे प्लेन मध्ये, जे की मी मला प्लेन आवडते, मला स्टोनचे आवडत नाही, तर तिने पण प्लेनच मी जसं घेईल तसं लावत होती, म्हणून आता तिने कार्यक्रमाला वगैरे गेलं हे असे म्हणजे स्टोनचे वगैरे हे बघा असे क्लचर्स आणले छान छान. त्याच्यानंतर मी आईला उद्या रात्री मेहंदी काढणार आहे. तिचा बड्डे आणि तिच्यासाठी स्पेशल फील करून देण्यासाठी मी तिला मेहंदी काढणार आहे, तर त्यासाठी कोण आणले. आणि हे मला वाटत होतं, पण मला नंतर आठवलं, आणि ही मनीषाची आयडिया होती, खूप छान होती, मला आता आठवलं. त्याच्यानंतर एक चुटकी सिंदूर की किंमत तुम क्या जानो रमेश बाबू, तर सिंदूर आहे. तर सिंदूर पण दिले. त्याच्यानंतर खूप सारे रबर्स. त्याच्यानंतर आमच्या इदाना एकतर लॉंग आवडत नाही, मग हे बुचडा वगैरे घातला तर कानातले तिला जे आहे ते घातलं, तिला जास्त काही नकली आवडत नाही, म्हणून मला काय द्यावं हेच समजत नव्हतं. तसं तर तुम्ही दिवाळीच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल, मी एवढे सारे सेट घेतले जे की तिला आवडत नाही. त्याच्यामुळे बघा हे एक मोतीचं आणलंय कानातलं, जे की तिला छान वाटेल, की म्हणजे बुचडा वगैरे घातल्यावर महाराष्ट्रीयन लुक केल्यावर हे छान वाटेल, म्हणून हे मोतीचं सुंदर कानातलं आणलंय. त्याच्यानंतर
आता बर्थडे आले मला पूर्णपणे पॅम्पर केलं पाहिजे म्हणून तिला आणले दोन. तिला लाल एक कलरचा आवडते आणि चॉकलेटी कलरचा आवडते, तर 2 शेडचे नेल पॉलिश आणि नेल पेंट नंतर बोर्ड झाले की काढायला नेल पेंट रिमूव्हर. त्याच्यानंतर मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, आमच्या आईनं आजपर्यंत स्वतःसाठी पर्सनल लिपस्टिक एकदा सुद्धा घेतली नाही. माझीच लावते, पण मला असं वाटतं की तिनं स्वतःसाठी पण घ्यावं आणि करावं. एवढी साधारण स्वतःसाठी काहीच विचार न करणारी माझी आई कसं करावं मलाच विचार करावा लागतंय. त्याच्यामुळे आईला खूप न्यूड कलर आवडते आणि एकतर लाल, जे की लग्नात वगैरे गेल्यावर म्हणून किती क्यूट पॅकेजिंग आहे तुम्ही बघू शकतो. तर हे जी असं छान अशी लाल कलर म्हणजे खूप डार्क नाही आहे, एकदम न्यूड मध्ये आईला आवडेल असं. आणि एकदम आईला कधी तिनं साधं सुद्धा कार्यक्रमाला गेली तर एकदम न्यूड मध्ये होटाच्या कलरचं पिंक कलर आणलेला आहे. कशा छान छान कसे मस्त आहे. त्याच्यानंतर गाईज एवढ्या साऱ्या साडी पिना आणि काटा पिना पण आणि साडी पिना पण. त्याच्यानंतर लिप लायनर आणि ॲब्रो पेन्सिल आणि याला शॉर्पनर सुद्धा आहे. त्याच्यानंतर आईला ना जास्त तर लिपस्टिक आवडत नाही, तिनं मोस्ट ऑफ ती लावणार नाही मला वाटलंच होतं, त्याच्यामुळे आणलेला आहे लिप बाम. मी आईला खूप ओळखते कारण की मला माहिती आहे तिने ऐकणार नाही म्हणून. आणि आई थोडंफार जे फाउंडेशन वगैरे ते तिला स्वतःचं पर्सनल नाही आहे, ते पण तिनं माझंच यूज करते. मला माझं यूज करत काही अर्थ नाही, पण स्वतःचं पण तिनं घेत नाही, जे की ती मला पैसे देऊन तूच घे करते. मग ब्लेंडर पण नाही आहे म्हणून आईला छोटेसे क्यूट 2 ब्लेंडर दिलेले आहेत, जे की आईला वापरायला होतील. हे तुला खूप बघ, एक तर गोष्ट अशी आहे का की तुला न लागणार, तुझ्याकडे होते का स्वतःचे? नाही ना, तुझे ते माझे आहेत ना. माझे आहेत, मला ते म्हणायचं नाही, पण तिला स्वतःच म्हणजे की आपल्याला पण वाटतं पाहिजे माझं आहे असं आहे. उद्या मी लग्न केल्यानंतर मग कोण देणार आहे? मग तुला तुझी वस्तू राहायला पाहिजेत का नाही? नाही, नंतर थोडंसं त्याच्यातच ठेवून जायचं. बघा घ्यायचं बघा एवढं. मग बरोबर आहे ना, आपण असं स्वतःसाठी असं काय घ्यायचं आहे का नाही? त्याच्यानंतर आणलेला आहे मिनी मंगळसूत्र. असं ड्रेस वगैरे घातलं की लॉंगच मंगळसूत्र व्हायला लागले, छोटं विनत गेले म्हणून एकदम छोटं मिनी गंठन आहे, एकदम छोटं आणि नाजूक असं. एक दिवस असा येईल गाईस तुमच्या सपोर्टमुळे. मला माझी अशी इच्छा आहे की मी आईला ह्या सगळ्या वस्तू मी सोन्याच्या करा, कारण की तिला नकली आवडत नाही. तर तुम्ही माझ्या सपोर्ट करा आणि तुमच्या आशीर्वादानं, तुमच्या लाईकमुळे, तुम्ही मला जेवढं जास्त प्रेम करता तुमच्या लाईकमुळे मी आईला हे सोन्याचं घेऊन देईन नक्कीच. नेक्स्ट बर्थडे पर्यंत तुम्ही ब्लेसिंग दिला तर नक्कीच होईल. आणि माझी अशी मी प्रयत्न करेल की बर्थडेच्या आधीच आईला मी हे सोन्याचं घेऊन द्यावं म्हणून. हे बघा, ह्याची डिझाईन मला माहिती आहे आईला असंच नाजूक आवडते म्हणून आईला आवडलं. छान वाटेल पाहिजे हे आई बर्थडेच्या दिवशी घालन नक्की. तर सगळ्यात मेन आणि आता लास्ट गिफ्ट राहिलेलं आहे, तसं तर लास्ट नाही, बर्थडेच्या दिवशी अजून आहेत गिफ्ट. तर ते बर्थडेचं आहे, हे 45 गिफ्ट होते जे की मी आईला दिलेले आहे. तर आता एकदम लास्ट, आणि मला वाटतं की हे आईला आता हे सगळ्या वस्तू एखाद्याच बाबांनी घेतल्या असतील किंवा आईनं स्वतःसाठी गोष्ट एखाद्या वेळेस कधीतरी घेतली असेल, पण आता मी अशी वस्तू जे देणार आहे आईला जी की आईनं अजून स्वतःसाठी एकदा सुद्धा घेतलेली नाही. तर आता मी त्यासाठी आईला म्हणणार आहे, ते मध्ये नंतर घाला. आता डोळे बंद कर, डोळे बंद कर, डोळे बंद कर. हा तावगड काय असले त्यामध्ये माहिती नाही. गड्या कधीच घेतली नाही ना स्वतःसाठी, फक्त एकदा ईश्वरबाबांनी घेऊन दिलेली होती अशाच पट्ट्याची. त्याच्यानंतर तिने कधीच घेतली नाही. असं आवडत आहे आमच्या आईला, तर आपण लगेच घालूया. कारण की माझ्या आजोबांनी घेतलेली आहे, नंतर माझ्या बाबांनी पण, म्हणजे माझ्या बाबांनी साड्या घेतल्या असेल, सगळं घेतलं असेल, पण तुम्हाला माहिती आहे इंडियन मॉम्स काय बांगड्या वगैरे जातात पण साड्या म्हणजे वॉच वगैरे घालत नाहीत. तर म्हणून मग मला माहित होतं आईला असं मोठ्या अशा नाही आवडत, एकदम नाजूक आणि अशा आवडते. मला आई असं मी स्वतःलाच म्हणायला लागले चांगलं चांगलं चांगलं. आईनं तर काही म्हणलीच नाही चांगलं आहे का नाही. हे एवढं चांगले आहेत, आता ते नाव त्याला जागा नाही ना. कारण की मला आईची मोस्ट ऑफ दी चॉईस माहिती आहे, कारण की मला माहित होतं की आईला असं मोठे मोठे असे मोठ्या हाताचे आवडत नाही. तिने म्हणते की मला नाजूक आवडते सगळ्या गोष्टी, आणि तिने हाय बी नाजूक रोड, मीच आहे जाड जाड म्हणून. तसं नाही. म्हणून आता आपण वॉच घालूया, कारण की मला असं वाटतं की सगळ्या गोष्टीमध्ये कुठली स्पेशल गोष्ट असतं तर ही आहे. आणि गाईज ही खरंच गॅरंटीची वगैरे आहे, स्वस्तातली वगैरे नाही आहे. आणि ह्याच्यातच मला असं वाटतं की दुसरं काही स्पेशल नाही, पण ही गोष्ट म्हणजे हिच्यासाठी मी स्पेशल केलेली आहे. तर आपण आईच्या हातात घालूया. ह्याला आता थोडं छोटं मोठं करून साईज बरोबर काय होती का छोटी लागली म्हणून. बघा गाईज बरोबर आलेली आहे. मला खुशी व्हायला लागल्या बरोबर आल्या म्हणून. तेच म्हणाले ना, बरोबर कळाले. आणि बघा हातावर आईच्या किती छान वाटायला लागले, छान वाटायले ना. तर गाईज मी काय जास्त करू शकले नाही, आणि आपण आई वडिलांसाठी करल तेवढं कमी आहे. कारण की मी जेवढं आईनं, म्हणजे मला असं वाटतं की जेवढं माझ्या आईनं माझ्यासाठी केलं लहानपणापासून, म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी. हे व्हिडिओ बनवणं पण प्रत्येकाला आवडत नाही, पण हिनं सपोर्ट करून ठीक आहे तू बनव, मी काय म्हणणार नाही, त्यांना मी समजवते करते आमच्या सगळ्या लोकांना वगैरे. मग प्रत्येक गोष्टीला सपोर्ट, डान्स करण्यापासून सगळ्या गोष्टींचा सपोर्ट आई करते. त्याच्यामुळे मी तिच्यासाठी केवढं बी केले, म्हणजे मी खरंच खूप बी किती बी केले, तर म्हणजे खरंच म्हणजे मी तिची परतफेड करू शकणार नाही, कधीच करू शकणार नाही, आणि कोणीच करू शकत नाही. आपले आई वडील जेवढं आपल्यासाठी करते त्यासाठी माझ्यासाठी तर खूप जास्त केली आईनं. त्याच्यामुळे हे खूप छोटी गोष्टी होत्या ज्या की मी दिल्या, खूप जास्त मोठ्या नव्हत्या. तर आता आपण 2 मिनिटं आईला देऊया. तर आईला काय वाटते मला पक्क माहिती आहे, तिला तिथपर्यंत पाणी आलं तर तिला गळगळ 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 रडणार आहे. म्हणूनच बड्डेच्या दिवशी दिला, कारण की बड्डेच्या दिवशी रडण्यापेक्षा आधीच रडवावं म्हणून. आता बड्डेच्या दिवशी तर खरंच रडल ती गिफ्ट बघून ते. तर आता आईला बोलूया, काय काय वाटलं सांग तुला. छान वाटलं ना खूप, पण एवढं नसते द्यायचं बेटा. रडायल्या बघा, आणि आता मला बी रडवते आहे, कारण की मला हिला रडताना बघ वाटत नाही, तर आता हिला पण रडायला बघा. काहीच आता रडताना ब्लॉग साईन करू का सांगा. हे अश्रू बघा कसं करावं कसं करावं. एवढं काही स्पेशल नव्हतं, एवढं रडण्यासारखं काय एवढं काही नव्हतं. तसं नसतं नसतंय रडायचं.
तर गाईज मला असं वाटतंय, तुम्हाला कसं वाटला ही व्हिडिओ सांगा, कारण की आता मला पण हिने इमोशनल केला, तर मला आता रडू यायला लागले, काय करावं समजना गेलंय. तर एवढं काही मी केले नाही तरी पण हिनं रडायला लागले. तर कसा वाटला तुम्हाला ब्लॉग, नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. असंच पर्यंत तुमचं राहू द्या. तोपर्यंतसाठी टाटा, बाय बाय. बाय कर.